विरार पूर्वेतील शिरगाव रायपाडा येथे बेकायदेशीर दगडखाणी विरोधात तक्रार करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी 12 मेला दुपारी घडली। आत्माराम पाटील असे मृत सामाजिक कार्यकर्त्याचे नाव असून या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। यावेळी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यावरही हल्ला करण्यात आला असून मंडळ अधिकारी प्रभाकर पाटील जखमी झाले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार शिरगाव येथील महेश पाटील यांच्या मालकीच्या दगडखाणीत बेकायदेशीर स्फोट घडवून उत्खनन सुरू होते। या स्फोटामुळे परिसरातील अनेक घरांना तडे जात असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। याबाबत सामाजिक कार्यकर्ते आत्माराम पाटील यांनी महसूल विभागाकडे वारंवार तक्रारी दाखल केल्या होत्या। त्यामुळे खान मालक आणि त्यांच्या कुटुंबियांकडून त्यांना धमक्या दिल्या जात असल्याची माहिती समोर आली आहे। मंगळवारी दुपारी आत्माराम पाटील हे मंडळ अधिकारी प्रभाकर पाटील आणि महसूल विभागाच्या पथकासोबत दगडखाणीची पाहणी करण्यासाठी गेले होते। त्यावेळी खान मालक आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत वाद झाले। या वादानंतर आरोपींनी मंडळ अधिकारी प्रभाकर पाटील यांच्यावर लाकडी दांडक्याने हल्ला करून त्यांना जखमी केले। त्यानंतर आत्माराम पाटील यांच्यावर हल्ला करत त्यांच्या डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली। घटनेची माहिती मिळताच विरार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे। या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। बेकायदेशीर कामाविरोधात आवाज उठवणाऱ्यांची हत्या होणे ही अत्यंत गंभीर बाब असून दोषींवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।